नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला, आज खूप मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. भरपूर असे महिला आहे मित्रांनो ज्यांनी लाडके बहिणीचे फॉर्म वेबसाईटवरून भरले होते, त्यांनासुद्धा पेमेंट यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. भरपूर असे महिला आहे की त्यांच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे मित्रांनो शासनाकडून. तर तुम्ही पण मित्रांनो चेक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये आले किंवा नाही. जर नसन आले तर मित्रांनो त्याला एक काम करावं लागेल. ते काम कोणतं आहे ते तुम्हाला सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो. तत्पुरती मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील. तर मित्रांनो जे महिला मित्रांनो लाडकी महिला योजनेचे फॉर्म भरले होते गेल्या वेळेस मित्रांनो, त्यांना पैसे आले नाही कारण त्यांच्या आधारमध्ये बँक लिंक नव्हती, म्हणून त्यांना पैसे आलेले नव्हते. आता मित्रांनो त्यांनी आधार KYC करून घेतली, आपल्या आधारला बँक लिंक करून घेतलं, तर त्यांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे मित्रांनो. असे भरपूर असे महिला आहे की त्यांच्यापाशी जनधनचं खातं होतं, SBIचं खातं होतं, दुसऱ्या अजून कोणत्या बँकेचं खातं असेल मित्रांनो, ते खात्यामध्ये मित्रांनो त्यांच्या आधारला बँक लिंक होत नव्हती. तर त्यांनी मित्रांनो आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी एका दिवसाच्या आत त्यांनी पासबुक उघडून घेतलं मित्रांनो. म्हणजे जसं की पोस्ट ऑफिसचं सेविंग अकाउंट उघडून घेतलं आणि त्यांच्या आधारमध्ये एका दिवसाच्या आतच त्यांच्या आधारमध्ये पोस्ट ऑफिसचं खातं लिंक झालं मित्रांनो. आणि आत्ता म्हणजे आज 29 तारखेला 29 ऑगस्ट 2023 रोजी त्यांना 3 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले मित्रांनो शासनाकडून. तर असे भरपूर महिला मित्रांनो की त्यांच्या खात्यामध्ये आजच्या डेटमध्ये उद्याच्या डेटमध्ये 3-3 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले. तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो की आता जी वेबसाईटवरून जे फॉर्म भरले होते तर आता त्यांचेसुद्धा खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्यांचेसुद्धा खात्यामध्ये पैसे आलेले मित्रांनो. आता बघा ही स्क्रीनशॉट जी आहे मित्रांनो आजच स्क्रीनशॉट आहे. म्हणजे आमच्या कस्टमरने म्हणजे आमच्या जी जवळचे मित्र होते त्यांच्याही त्यांनी आणून आम्हाला दाखवले की आमच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये आले म्हणून. आता मित्रांनो जे आम्ही फॉर्म जे भरला होता मित्रांनो, तर त्या फॉर्ममध्ये आम्ही बघतात मित्रांनो की त्यांचं डिस्ट्रिक्ट लेवललाच अप्रूव्हल झालेलं आहे, फक्त तालुका लेवल आणि विलेज लेवलला फॉर्म अजून पेंडिंग आहे, तरी पण त्यांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. ती ही खूप मोठी आनंदाची बातमी मित्रांनो. भरपूर असे महिला होते की त्यांना असं वाटलं की अजून 3 स्टेप बाकी आहे, तर पैसे यायला त्यांना अजून टाईम लागेल. त्याच्या अगोदरच मित्रांनो त्यांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये ट्रान्सफर झालेले आहे. आता त्यांचे मित्रांनो 2 स्टेप राहिलेले, ते ऑटोमॅटिक आता जेव्हा होते तेव्हा होते शासनाकडून मित्रांनो. पहिल्या स्टेपमध्येच त्यांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आलेले नसेल किंवा तुमच्या खात्यामध्ये जर पैसे यायचे असतील लाडकी बहीण योजने 3 हजार रुपये, तर मित्रांनो तुमच्या आधारमध्ये बँक लिंक असणे खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेचं जे GR आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की तुमच्या खात्यामध्ये DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. तर मित्रांनो असं होऊ नये की तुमच्या आधारमध्ये बँक लिंक नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला अजूनसुद्धा 3 हजार रुपये येणार नाही. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर मित्रांनो UIDची वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही एका मिनिटाच्या आत तुमच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे. जर मित्रांनो कधी ॲक्टिव्ह असते बँक तर पैसे येतील, इनॲक्टिव्ह असेल लिंकसुद्धा असते पण इनॲक्टिव्ह असते त्याच्यामुळेपासून तुझे पैसे येत नाही. तर हे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला याच्यामध्ये तुमचे पैसे DBT मार्फतच येणार आहे. राहिला विषय मित्रांनो दुसरं की आता ते 2 स्टेप जे राहिलेले मित्रांनो ते ऑटोमॅटिक जेव्हा होतील तेव्हा होते. आता सुरुवात झालेली मित्रांनो 3 हजार रुपयाला, म्हणजे दुसऱ्या टप्प्याचे 3 हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे. आता मित्रांनो पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला ज्या महिला राहतील त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये ट्रान्सफर करण्यात येतील. म्हणजे 3 हप्ते एकसोबत ट्रान्सफर करण्यात येतील. आता फक्त जे मित्रांनो 2 हप्त्याची जी भागीदारी आहे मित्रांनो त्यांना 2 हप्त्याचे पैसे भेटणार. 3-3 हजार रुपयाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. UIDच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ते तुम्ही चेक करू शकतात. असे भरपूर महिला आहे की त्यांच्या आधारमध्ये बँक तर लिंक आहे पण त्यांच्यापाशी पासबुक नाही ना, काहीच नाही त्यांच्यापाशी, त्यांना माहितीच नाही ही बँक कोणती आहे. आता मित्रांनो भरपूर अशी महिला आहे की आमच्या तालुका लेवलला मित्रांनो इंडस बँक किंवा असे कोणते अजून फिनो बँक ही बँकच नाही आमच्यापाशी. त्यांनी बचत गटाचे खाते उघडले होते, ते बचत गटाचे लोन उचललं होतं, त्याच्यामुळे त्यांना ते बचत गटाच्या आधारला लिंक झालेले, त्यांच्यामध्ये त्यांचे पैसे गेले आणि ते पैसेसुद्धा त्यांना आता काढायला खूप त्रास होत आहे. त्याच्या अगोदरच मित्रांनो तुम्ही आपल्या आधारमध्ये बँक लिंक करून घ्या. लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ही खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही. चला मित्रांनो आजच्यासाठी ज्या काही मित्रांनो महिलाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट करा, कमेंटमध्ये आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि व्हिडिओला मित्रांनो आपल्या लाडकी बहीण पोस्टवर पण शेअर करा, कारण दुसऱ्या टप्प्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि वेबसाईटवरून जे महिलांनी फॉर्म भरले होते त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झालेली आहे. ओके मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.